नमस्कार मंडळी. नाशिकच्या आयुष्य आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून मी वैद्य राजश्री कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्हाला सर्वांना होळी पौर्णिमेच्या तसंच रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण होळी काल साजरी केली आणि त्याच्यानंतर आज काही जणांनी धुळवड साजरी केली. नाशिकसारख्या शहरांमध्ये, पुण्यातल्या काही गावांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची पद्धत आहे. खरं म्हणजे असं आहे की होळी हा वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टीचा विजय असं म्हणून आपण साजरे करतो. अनारोग्य आहे, वाईट विचार आहेत, वाईट प्रथा आहेत, या सगळ्यांचं त्या होळीमध्ये दहन व्हावं आणि सगळं शुद्ध व्हावं असा त्याच्यामागचा अतिशय उदात्त असा हेतू आपल्या पूर्वजांनी ठेवून हा सण सुरू केला आहे. शास्त्रीयदृष्ट्या होळीचं महत्त्व सांगायचं तर हा जो ट्रान्झिशनचा काळ आहे, म्हणजे आम्ही त्याला ऋतुसंधी असं म्हणतो. थंडी कमी होते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. अशा या वसंत ऋतूच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हायरसेस हे असतात आणि त्यापासून खूप आजार होण्याची शक्यता या दिवसांमध्ये बळावते. आणि हे आजार होऊ नयेत म्हणून एक प्रकारे पूर्ण हवा शुद्ध करण्यासाठी हे होलिका दहन करावं असा कदाचित त्याच्या मागचा हेतू असावा. होळी आपण पेटवतो त्यावेळेला जो मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो त्यामध्ये हे सगळे जळून खाक व्हावं अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. रंगपंचमीच्या दिवशी ॲक्च्युली ह्या होळीच्या पेटत्या, धगधगत्या, थोडा थोडा शांत होत चाललेल्या अशा निखाऱ्यांवर पाणी तापवून त्याच्यामध्ये नैसर्गिक रंग मिसळून होळी खेळावी अशी खरी म्हणजे पद्धत आहे. पळसासारखी फुलं जी की पाण्यात टाकली तर केशरी रंग तयार होतो. निळ्या गोकर्णाची फुलं आहेत की पाण्यात टाकली तर निळा रंग तयार होतो. अशा पद्धतीचे नैसर्गिक रंग बनवून जर आपण होळी खेळली तर ती वातावरणाच्या, आरोग्याच्या सगळ्याच्या दृष्टीने जास्त चांगली आणि फायदेशीर ठरेल. कोकणामध्ये होळीला शिमगा असं म्हटलं जातं. आपल्याकडे अगदी छोटी जी मुलं असतात 5 वर्षापर्यंतची, त्यांच्यासाठी रंगपंचमीला शीतळ शिमगा अशा पद्धतीचा एक खास सण साजरा करण्याची पद्धत आहे. शीतळ याचा अर्थ अर्थातच थंड असा आहे आणि शिमगा म्हणजे होळी. या छोट्या मुलांना खास मलमलचे पांढरे अतिशय पातळ असे कपडे घालून त्याच्यावर आपल्या बोटांच्या साह्याने केशराचं पाणी उडवावं असा याच्यामध्ये संकेत आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की इथून पुढे जो उन्हाळा सुरू होणार आहे या उन्हाळ्याचे कोणतेही त्रास या छोट्या मुलांना जाणवू नयेत, त्यांच्या अंगावर घामोळे येऊ नयेत, त्यांना गोरकांजिण्यांसारखे आजार होऊ नयेत, यासाठी त्यांना इथून पुढे 4 महिने जे उन्हाळ्याचे दिवस आहेत तेव्हा अतिशय पातळ आणि उष्णता परिवर्तित करणारे पांढरे कपडे घालावेत असा ह्याचा मागचा संकेत आहे. याच दिवशी मुलांच्या गळ्यामध्ये साखरेची गाठी घातली जाते. ती पित्तशामक म्हणून घातली जाते. मधुर रस हा जो आहे तो पित्ताचं शमन करणारा आहे, शरीरातली उष्णता, शरीरातलं पित्त कमी करणारा आहे आणि म्हणून या साखरेच्या गाठी गळ्यात जेव्हा घातल्या जातात छोट्या मुलांच्या तेव्हा साहजिकच गळ्यात घातल्यानंतर त्या खाल्ल्या जातात त्यांच्याकडनं आणि तोच त्याच्या मागचा हेतू आहे. त्याच दिवशी मुलांच्या गळ्यात द्राक्षाच्या देखील माळा घातल्या जातात. हातामध्ये द्राक्षाच्या छोटे छोट्या मनगट्या बनवून त्या घातल्या जातात. त्याच्याही मागचा हेतू असाच आहे की त्यांना उष्णतेपासून रक्षण होईल अशा पद्धतीची फळं आपण द्यायला हवीत आणि म्हणून उत्तम पिकलेली गोड अशी जर द्राक्ष असतील तर ती ह्या छोट्या मुलांना ह्या काळात द्यायला हवी. सगळे सणवार आपल्याकडे जे आहेत, जे आपल्या संस्कृतीशी घट्ट बांधलेले आहेत, ते सगळे खरं म्हणजे ह्या सगळ्या वातावरणातल्या बदलांना सामोरं जाताना आपलं स्वास्थ्य कसं टिकून राहील याचा विचार करूनच आखून दिलेले आहेत. आणि त्यामुळे होळी देखील जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्की त्याच्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण मोठ्या माणसांनी सुद्धा उन्हात जाताना अतिशय फिकट रंगाचे कपडे घातले पाहिजेत, ज्याच्यामुळे ऊन किंवा जी उष्णता आहे ती परिवर्तित होते, किंवा पांढरे कपडे घातले पाहिजेत. उन्हापासून आपलं संरक्षण केलं पाहिजे. शरीरामध्ये जो घाम जास्त प्रमाणात निर्माण होणार आहे त्यासाठी पाण्याचा बॅलन्स शरीरातला टिकवून ठेवला पाहिजे. जास्त पाणी असणारी जी फळं आहेत त्यांचं सेवन आपण ह्या दिवसांमध्ये केलं पाहिजे. मग ती द्राक्ष आहेत, कलिंगड आहे, पुढे येणारं आंबा आहे, या सगळ्या फळांचं सेवन जर आपण केलं तर स्वास्थ्य खूप चांगल्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आपण टिकवू शकतो आणि उन्हाचा जो त्रास आहे त्याच्यापासून आपला बचाव करू शकतो. धन्यवाद.